किती भोगले किती सोसले तरीही तिने शिकविले. स्त्री शिक्षणाचे धडे पुढे तिच्या साऱ्या लेकीने गिरविले. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे गुरुजन आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज दिनांक 3 जानेवारी म्हणजे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस. या निमित्ताने मी 2 शब्द बोलणार आहे. कृपया शांत चित्ताने ऐकून घ्यावी ही नम्र विनंती. मित्रांनो, जेव्हा इंग्रजांच्या गुलामगिरीत होता तेव्हा स्त्रियांच्या मुलींना शिक्षणाची एकही सोय उपलब्ध नव्हती. मुलींना कोणीही शाळेत पाठवत नव्हते. अशा या काळात या महान आईने एका गरीब घरी म्हणजे 3 जानेवारी 1831 रोजी जन्म झाला. त्यांचं लग्न वयाच्या 9व्या वर्षी ज्योतिबासह झाले. तेव्हा त्यांना लिहायला वाचायला येत नव्हते, परंतु ज्योतिबांनी त्यांना लिहायला वाचायला शिकविले. ज्योतिबांच्या मनात स्त्रियांना शिक्षण द्यावे हा विचार होता, म्हणून त्यांनी पुण्यामध्ये मुलींची शाळा 1848 रोजी पुण्यामध्ये मुलींची पहिली शाळा सुरू केली. मित्रांनो, सावित्रीबाईंनी खूप मोठे महान कार्य केले, ज्यांच्याबद्दल तेवढे बोलू तेवढे कमीच आहे. एवढे बोलून मी माझ्या भाषणाला संपविते. जय